नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनल मध्ये कार्टून सॅम मध्ये. आणि मी तुमचा लाडका सम्य कांबळे. बराच म्हणजे वर्ष झाला असेल, वर्षानंतरला आपला हा ब्लॉग येतोय. लास्ट ब्लॉग आपला हा होता आणि आता हा रिसेंटली. सो आय प्रॉमिस टू यू की ह्याच्यानंतरला आता ब्लॉग येत राहणार आहेत. सो आज आता आम्ही आलेलो आहेत घाटकोपर अरुण वैद्य मध्ये. माननीय श्री राखीताई जाधव यांनी ठेवलेलं 25,000 वृक्ष मोफत. तर खूप जण वृक्ष लाभ घेण्यासाठी इथं आलेले आहेत, खूप जण आहेत. तर थँक्यू राखीताई यांना की तुम्ही जे आता ठेवलेलं आहात 25,000. खरं तर आपल्या जगाला, महाराष्ट्राला किंवा भारताला खूप झाडांची गरज आहे आणि तुम्ही एवढं चांगलं काम करता, त्याच्यामुळे थँक्यू सो मच. आणि आता आम्ही थांबलेलो प्रथमेश साठी, आमचा मित्र आहे तो सुद्धा लाईनीत आहे. एवढी लाईन आम्ही पहिल्यांदाच बघितलं होतं. पण सिरियसली जर का आपण सगळे वृक्ष घेतोय तर प्लीज नीट त्याचा वापर करा, त्याला प्लीज नीट पाणी द्या दरवेळी. जर का तुम्ही म्हणजे माननीय राखीताईंनी जर का आपल्याला एकाला 2 झाडं दिलेत तर त्या झाडांना सुद्धा तेवढीच काळजी घ्या, कारण तेच झाडं आपल्याला एक नॅचरल ऑक्सिजन देतोय. सो त्याच्यामुळं प्लीज झाडं सेफ ठेवा आणि प्लीज झाडांची काळजी घ्या. जर का आपल्याला 2 झाडं मोफत भेटत आहे तर त्यांची सुद्धा काळजी घ्या. तर मुद्दा हा आहे की आज आपण चाललो परेलला. माझे फ्रेंड्स आहेत, 2 फ्रेंड्स आहेत, त्यांच्यासोबत परेलला जाणार. पण ह्याच्या आधी आपण जे झाडं घेणार आहेत ते आपल्याला रमाबाईत आपल्या घरी द्यायचे आहेत. त्याच्यानंतर आपल्याला परेलला जायचं आहे. ओके, तर लवकरच आता जॉईन नंतरच होऊ. मित्रांनो, वैताग आला बसून, कारण की लाईन ही एवढी मोठी आहे ना की या लाईनीत चिंतामणी बाप्पांचं दर्शन होऊन जाईल. एवढी मोठी लाईन आहे, म्हणजे पूर्ण मैदान हे वृक्ष घेण्यासाठी भरलाय. जेवढे माणसं आहेत तिथं ते लोक लाईनीत थांबलेत आणि ऊन पण खूप आहे. नको त्या टायमाला पाऊस पडतो, या टायमाला पाऊस पडत नाही, असं झालंय. तर आता एवढा वैतागलोय ना, जो माझा दुसरा मित्र आहे तो सुद्धा चिडतोय प्रथमेश्वर. तर आता तो आल्यावर निघू, पण अवस्था खराब होत चालली आमची. पण तर त्याला कॉल केलाय, तो बोललाय की येतोय म्हणून. झालंय त्याचं, ऑलमोस्ट झालंय. तर बघू, आल्यावर त्याला दाखवू आम्ही कोण महाशय आहे तो. जो महाशय व्यक्ती ज्याच्यासाठी आम्ही 1 तास थांबलो, तो व्यक्ती हा काढा. हा हा या व्यक्तीसाठी आम्ही 1 तास थांबलो. तर आता लवकर झाड घेतलेत आम्ही. किती घेतले? 4 झाडं घेतलोय. 2 झाडं उद्या भेटणार आम्हाला. तर उद्या पण आम्ही येणार आहे. नाही जिरली 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 आमची चांगली जिरली. तर आता बहुतेक 4 झाडं बस झाले मित्रांनो. बाकीचे झाडं दुसऱ्यांसाठी राहू द्या. तर आता हे झाडं आम्ही घेऊन जाणार. तिथून मग हे महाशय यांचे गेटअप चेंज करणार आणि त्याच्यानंतरला आम्ही परेल. ओके, चला मग आता निघतानाच भेटू. मित्रांनो, आता आम्ही आलोय परेलला. ओके, आमचा जो मित्र आहे, जो हिडंट आहे, त्यांनी आम्हाला फसवलं. आपण कुठे ईस्ट मध्ये जायचं होतं, वेस्ट मध्ये. आम्ही ईस्टला जायचं होतं, त्याने आम्हाला वेस्ट मध्ये आणलंय. आणि तो आता एवढा शायनिंग रुबाबात चालतोय जसे की त्याची काही चुकीच नाहीये. आमचे डोळे टिंब टिंब. तुम्ही विचार करा आता आम्ही काय करायचं. तर आम्ही आता परत चाललोय आणि या महाशयमुळं आम्हाला एवढा उशीर झाला की आम्ही पोचलो 2:30 वाजता घरी. 5 मिनिटात आलोय मी. 3:10 बाहेर आलायस. ते चांगलं समय. तर आता आम्ही गुगल बाबाच्या जोरावर चाललोय, कसं जायचं कसं नाही. नाही, मी नाही गुगल बाबाच्या जोरावर. मग कोणाच्या जोर? मी नीट बोललो होतो बस करून जाऊ, बसने डायरेक्ट आपण बरोबर त्या पुढे उतरू. तुमचे नाटके ट्रेन.
मी सांगितलं होतं ट्रेननी नको. हा जो माशा व्यक्ती आहे ना त्या व्यक्तीने आम्हाला सांगितलं. मग त्या व्यक्तीचं जरा असे चांगले असे जाऊ दे खातिरदारी घ्या. घेतली असती पण तो व्यक्ती सध्या सोशल मीडियावर हिडन घरून राहिला. निघाल्यापासून दुसरं काहीच करत नाही. फक्त ह्या ब्रिज वरून त्या ब्रिजवर हा त्या ब्रिज वरून या. हा ओके. तर आपण थोडं पुढे जाऊन भेटू. ओके थांबा. मित्रांनो फायनली आम्ही बराबर स्पॉटवर आलेलो आहोत. आता इथून ट्रॅक्टर नाही होऊ शकत मोठा हा. माझ्या गाड्या बघ किती लावल्यात वरती. पार्किंग कोणती देऊ सांग तू. पार्किंग आहे. मीच केल्यात पार्किंग. कोणती देऊ तुला. पार्किंग आहे ते. अरे मग माझ्याच गाड्या पार्किंग मध्ये लावलेल्या आहेत त्या. नेट सांगतो ऐक ना. कोणती देऊ सांगतो. आपण वर्कशॉपवर गेलो. बोलशील तर देतो. काय म्हणलास पत्या. आपण आता चाललो पर्यंत बोलतो. इथं बघून बोलशील तर बरं पडेल नाही. कलागंध लक्ष नका देऊ. आवाज कसं 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 एकदा 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 हे बघ. दादागिरी आहे. एकदा शाण्याला माहिती नाही की बाबा कॅमेरा दोन्ही साईड ना फरेल मध्ये येऊ पण रमाबाई कॉलेज सोडत नाही. आमचा व्यक्ती एक गायब झाला हरवलाय. शोधण्यात मदत करा. ही कोणती. मित्रांनो फायनली मित्रांनो आता आम्ही कारखान्याजवळ पोहोचलो आहोत. आता सगळ्यात मोठा टास्क हा आहे. कलागंध जवळ येण्याचा एक सिग्नल लगेच समजून येतो. तो म्हणजे बघा हा आहे. हे दाखव. मोठ्या बाप्पाचं तर दर्शन होत नाहीये पण तिथंच एक छोटे बाप्पा आहेत. ते एवढे क्यूट आहेत. ते तुम्ही बघा. गणनायकाय गणदैवताय गणाध्यक्षाय धीमहि गुणशरीराय गुणमण्डिताय गुणेशानाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि. तर मित्रांनो बोलतात ना वर्षभर थांबल्यानंतरला आपण बाप्पाची वाट बघतो. आणि म्हणजे अजून टाइम आहे बाप्पाला यायला. खूप टाइम आहे. पर त्याच्या आधीच जी आतुरता असते 2-3-4 महिन्यानंतर आधीच जी आतुरता असते बाप्पाची ते आज सिरियसली आज एवढं मन भरून आलं. लय भारी वाटलं. मोठे बाप्पा होते त्यांना बघायला अलाउड नव्हतं. म्हणजे अलाउड आहे फक्त व्हिडिओ काढायला फोटो काढायला अलाउड नाहीये. रिझन हेच की अजून बाप्पा पूर्णपणे तयार झालेले नाहीयेत. त्यांचं करणं जे काय काम होतं वस्त्र तर ते जे काम जे करत होते जे फोटो काढतायत जे काम ते लोक करतायत म्हणजे त्यांच्या कॅमेरावर लेझर मारतायत किंवा त्यांचे फोन जप्त करतायत. चांगली गोष्ट आहे कोर्स. कारण की आहे ना प्रेमाने समजावल्यावर नाही कळत. पण ते तुम्ही करतायत त्याचं रिझन पहिल्यांदा मला खटकलं की लेझर मारताना. पण त्याच्यानंतरला एक गोष्ट ऑब्झर्व केली की त्यांचं म्हणणं त्यांचं बोलणं आणि त्यांचं करणं हे परफेक्ट होतं. बिकॉज अजून बाप्पा पूर्ण तयार झाले नाही. सो प्लीज गाईज असं करू नका. आम्ही पण कॅप्चर केलोय
पण ते छोटे बाप्पा होते आणि ते पूर्ण तयार झाले. त्याच्यामुळे आम्ही लोकांनी कॅप्चर केलाय तो व्हिडिओ. सो प्लीज असं करायला जाऊ नका आणि असं करूही नका. एवढंच. आणि हा जो ब्लॉग होता आमचा तो छोटा होता पण सिरियसली मनाला खूप प्रसन्न केलंय. पण आता नेक्स्ट ब्लॉग लवकरच येणार आहे आणि तो कुठला असेल रे? आगमन, बहुतेक आगमन. तर गणपती माहिती आपण कोणत्या ना कोणत्या तरी आगमनला येऊ. ओके. आगमन आणि माहितीये का? नेक्स्ट ब्लॉग आपण लवकरच काढू. तर इथंच आपला ब्लॉग एंड होतोय. चला भेटू मग नेक्स्ट ब्लॉगला.